शांत झालेली दिसते. बऱ्याचदा आपण इकडे बघतोय की वारे वेगाने वाहत असतात दिवसा देखील. नवीन बॅटर मैदानामध्ये तकदीर माळी, आणखी एक अनुभवी खेळाडू. यशपाल, तकदीर, दीपेश हे फार अनुभवी खेळाडू आहेत. आणि इतर खेळाडूंचा आपण विचार केला तर यंगस्टर्स पाहायला मिळत आहेत. अजित आतिश देखील असेल जो एक अनुभवी खेळाडू आहे. वैभव, विनीत, सौरभ हे युवा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत जे चांगली कामगिरी करतायत. आणखी एक चांगला बॉल अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. आल्या आल्या मिडविकेटला खेळण्याचा प्रयत्न, चांगली लाईन पकडून गोलंदाजी केली जाते. पहिला बॉल त्यांच्यावर हेलिकॉप्टर उडवला होता विनीत माळीनं. षटकार आला होता. षटकारानं सुरुवात झाली खरी या सेमीफायनल मॅचची, मात्र तदनंतर खूप चांगलं कमबॅक अविनाश शेळके करत असताना धावसंख्या स्थिरावलेली आहे 7 या आकड्यावर. यावेळेला स्विंग केला ऑन साइडला, मोठा फटका. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. नेत्रदीपक षटकार. अप्रतिम टायमिंग. तकदीर माळीचा हा षटकार. या अगोदर देखील कुठेतरी मिड विकेट स्क्वेअर लेग कडे खेळण्याचा प्रयत्न केला होता. हा बॉल लवकर पिक केला होता. ऑफ कटर होता. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल आणि बरोबर बॅटच्या मधोमध घेत असताना फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. षटकारानं स्वतःचं खातं उघडत असताना तकदीर माळी संघाची धावसंख्या 1/13. पहिल्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. शेळके ब्रदर्स पोगाव संघाने टॉस जिंकला. स्वतः गोलंदाज कॅप्टन आहे. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यानेच घेतला होता. धावा भरपूर होत आहेत या मैदानावर, विशेषतः दिवसा जे सामने होत आहेत त्याच्यामध्ये. पोगाव संघानं क्वार्टर फायनल मॅचमध्ये मोठी धावसंख्या चेस केली होती. शेवटच्या ओव्हरमध्ये 26 धावा चेस केल्या होत्या. गोलवर टप्प्याचा बॉल येते, बॅटची कट लागली असावी परंतु बाउन्सवर बॉल विकेट किपरच्या हातात निघून जातोय. डॉट बॉल आणि याचबरोबर पहिलं षटक समाप्त. धावसंख्या 1/13. आमचे सहकारी समालोचक, ज्येष्ठ समालोचक सिद्दीकजी भाबे यांचं देखील आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. चांगली सुरुवात येते खरं तर धावांच्या बाबतीत पाहायला मिळते. माणकोली संघाकडून 13 धावा फलकावर आहेत, मात्र एक मोठा धक्का बसलाय. यशपाल माळी अनुभव संपन्न खेळाडू शून्यावर बाद झालाय. फर्स्ट बॉल डक, परंतु 2 मोठे षटकार आलेले आहेत. विनीतनं ज्या पद्धतीनं सुरुवात केलेली आहे त्याचा कॉन्फिडन्स वाढलेला दिसतोय. आत्मविश्वास त्याच्या बॅटिंगमध्ये आपण बघत आलेलो आहोत. खूप चांगलं अष्टपैलुत्व विनीत माळी आपला टीमसाठी इथे सिद्ध करत आलेला आहे. नवीन षटकाला सुरुवात करेल ज्ञानेश्वर शेळके. समालोचन कक्षामध्ये स्वागत आहे तुमचं सिद्दीकजी. गुड आफ्टरनून. धन्यवाद अजय गरात. संतोष स्पोर्ट चौटा हिरवा एकविरा मानकोली बनाम शिल्के ब्रदर्स, ये सेमीफाइनल मुकाबला है. पहले ओवर की समाप्ति में हम देखते हैं तो 13 रन बने और 1 विकेट गिरा है. 5 मिनिटांचा वेळ पहिल्या षटकासाठी घेण्यात आलेला आहे. पहिली 5 षटकं 25 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. ज्ञानेश्वर राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, दुरून ड्राईव्ह करायचा होता. हा ऑलमोस्ट फुल टॉस होता. इनसाइड एज लागले, मात्र एक क्विक सिंगल. हर्ष गायकर झेपावला होता अक्षरशः बॉलवर, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. सिंगलच्या मदतीनं 8 वर जाऊन पोहोचलाय विनीत माळी. 6 धावांवर तकदीर खेळतोय. संघाची धावसंख्या 1/14. यावेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, मोठा फटका. बॉल सीमारेषा पार. येतोय षटकार. कमालीची फलंदाजी सुरू केली आहे तकदीर माळीनं. 4 चेंडू फेस केलेत आतापर्यंत. हा दुसरा षटकार त्याच्या बॅट मधून. या अगोदर स्क्वेअर लेगला ठोकला होता. हा बरोबर पुढे पडलेला बॉल होता. स्ट्रेट मारलाय गोलंदाजाच्या डोक्यावरून. सुरक्षित फटका आणि क्लिअर केली आहे सीमारेषा. ताकद आहे या फलंदाजाकडे. चांगलं टायमिंग जेव्हा तो साधतो तेव्हा मात्र बॉल भरपूर दूर जाताना दिसतोय. चांगली सुरुवात मिळाली आहे तकदीरला. मोठी इनिंग्स खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. धावसंख्या 1/20. सो एक बॉल यावेळेला भन्नाट वेग होता आणि खोलात टाकलाय बरोबर यॉर्कर लेंथवर, जस्ट आउटसाइड ऑफ. आणि दोन्ही पायांच्या मध्ये टाकण्याचा प्रयत्न होता. मागचा पाय थोडासा हवेत गेला होता. खेळत असताना डिगआउट करण्याचा प्रयत्न होता. ऑन साइडला बीट झालाय बॅटर.
चेकी सिंगल. धोका असतो अशा सिंगल मध्ये, कारण बॉल गोलंदाजापासून जास्त दूर गेला नव्हता. प्रयत्न चांगला होता या ठिकाणी ज्ञानेश्वर शेळकेकडून. सिंगल अखेर कंप्लीट. धावसंख्या 21. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. यानंतर दुसरा ग्रामीण गटातून सेमीफायनलचा सामना आपल्या समोर असेल. सिद्धिविनायक चेंज द गेम वडवली बी विपक्ष भरत स्पोर्ट्स शेळूमाता वर्ल्ड. अनदर बिग फाईट. आज सर्वच फार मोठे सामने पाहायला मिळतील. एकापेक्षा एक सरस लढती, एकापेक्षा एक सरस खेळाडू. जिल्हानिहाय क्रिकेटमध्ये ठाणे, रायगड, मुंबई, सौराष्ट्र हे 4 संघ आपण सेमीफायनल मध्ये पाहणार आहोत. ओव्हरपिच आहे, फेकून दिलाय, भव्य हिट. लांब पल्ल्याचा षटकार विनीत माळीच्या बॅटमधून. हे दुसऱ्यांदा घडलंय या षटकामध्ये. ओव्हरपिच बॉल ज्याच्यावर फलंदाज तुटून पडलेत. अगोदर तकदीर माळीनं समोर षटकार ठोकला होता आणि आता विनीतच्या बॅटमधून धमाकेदार फटका. काय बॅट स्पीड आहे. स्टँड अँड डिलिव्हर. खूपच दूर फेकून दिलाय चेंडू. गोलंदाजाच्या डोक्यावरून उत्तुंग षटकार. स्वीप केलाय, बॉल हवेत आहे. फिल्डर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अपील होत आहे झेलचीच. आणि यस, पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. थोडासा वेळ घेतला होता पंचांनी देखील. सुरुवातीला एक प्रश्न निर्माण झाला होता की क्राऊड कॅच आहे की काय. फलंदाज देखील थांबून राहिलेला होता आणि अजूनही थांबूनच राहिलेला आहे. मात्र पंचांनी बाद घोषित केलंय. पण आता टीव्ही पंचांची देखील मदत घेतली जाते. स्वीकारलाय. फलंदाज बाद असेल. टीव्ही पंचांचा निर्णय आलाय.
स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता विनीतनं. या अगोदर सरळ बॅटनं चांगला षटकार त्यांनी ठोकला होता. फ्रंटफुटला येत असताना उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन पाहू शकाल खूप चांगलं टेलिकास्ट 70-70 स्पोर्ट्स कडून फ्रंट ऑन व्ह्यूने ते क्लिअर झालेलं आहे. आणि चांगला लो कॅच हर्ष गायकर कडून, अप्रतिम झेल. मोठा धक्का बसलाय. विनीत चांगल्या टच मध्ये दिसत होता. 2 षटकार त्याने खेळले होते. 14 धावांचं योगदान दिल्यानंतर तो माघारी परततोय. फक्त 5 चेंडूंचा सामना केला. धावसंख्या 2-27 आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. पॉवर प्ले संपलेला आहे. प्रत्येकी 6 षटकांची ही लढत. यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना ग्रामीण गटातून आपल्या समोर असेल. सिद्धिविनायक चेंज द गेम वडवली बी विरुद्ध भरत स्पोर्ट्स शेळूमाता वर्ल्ड. 14 धावा खर्च केल्या ज्ञानेश्वरनं, परंतु शेवटच्या बॉलवर मोठं यश त्याने प्राप्त केलंय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या होत्या अविनाशनं. त्याला देखील एक विकेट मिळाली आहे. दोन्ही संघांसाठी खेळ चांगला झालेला आहे. पॉवर प्लेच्या दरम्यान धावा देखील खोऱ्यानं काढल्यात फलंदाजांनी, पण 2 महत्वाचे गडी देखील बाद केलेले आहेत गोलंदाजांनी. एक अतिशय चुरशीची ही सेमीफायनलची मॅच होईल अशी दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. सिद्धिविनायक चेंज द गेम वडवली बी आणि शेळूमाता भरत स्पोर्ट्स वर्ल्ड दोन्ही संघ आपण उपस्थित राहायचं आहे. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. मोठा फटका, बॉटमॅनचा चांगला वापर आणि फेकून दिलाय बॉल खाऊ कॉर्नर सीमारेषा पलीकडे. तकदीर ऑन फायर. येतोय षटकार. स्टँड अँड डिलिव्हर समोर 2 खेळाडूंच्या मधून बॉल सीमारेषा पलीकडे. 1 बाउंड चौकार. जात आहे ज्युसी हाफ वॉली आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतोय. सरळ बॅटचा चांगला वापर येथे करतोय तकदीर माळी. जबरदस्त बॅटिंग. यावेळेला लेंथ बॉल होता. थोडासा अक्रॉस द लाईन फटका मारलाय. बॉल चाललाय वाईड ऑफ डीप मिड विकेट. तिकडे सागर आहे. 1 धाव घेण्याची संधी उपलब्ध होते तकदीर माळीला. एका धावेच्या पद्धतीनं धावसंख्या 38 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 38 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू आहे. नवीन बॅटर दीपेश माळी स्ट्रायकिंग एंडला. अतिशय धडाकेबाज फलंदाज मानकोली टीमकडे आहेत. चांगला बॉल. गुड चेंज ऑफ पेस. स्लोवर डिलिव्हरी पिक करू शकला नाहीये दीपेश. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा वेग फार चाणाक्ष पद्धतीनं बदलला होता गोलंदाज अविनाशनं. ऑफ कटर. आर्म स्पीड मध्ये कुठलाही फरक झाला नव्हता. वेगवान बॉल टाकत असताना जेवढा आर्म स्पीड त्याचा असतो तेवढाच आर्म स्पीड होता, परंतु बोट थोडीशी रोल केली होती चेंडूवर. यावेळेला आडव्या बॅटनं तटवलाय. बॉल चाललाय डीप स्क्वेरिश मिड विकेटला. तिकडे फिल्डर उपस्थित आहे त्रिमूर्ती गायकर. 1 धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं दीपेश माळीनं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. संतोष स्पोर्ट्स चौथा हिरवा. एकविरा मानकोली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 39 वर. चांगली स्थिती आहे. तिसरं षटक अजूनही समाप्त झालेलं नाही. शेवटचा बॉल असेल या षटकातील अविनाशच्या स्पेल मधला. अकुटप्प्याचा बॉल आहे. पुल केलाय. बॉल हवेत. फटका फसलाय. फिल्डर डाऊन द बॉल. त्रिमूर्ती गायकर आणि त्याने टिपलाय झेल. जबरदस्त कॅच. फलंदाज बाद. तकदीर माळी झंझावाती खेळ त्याच्या येथे पाहायला मिळाला. झंझावाती इनिंग समाप्त झाली. 10 बॉल्स मध्ये त्याने बनवल्या 24 धावा. त्रिमूर्तीनं चांगला झेल संपन्न केला. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 3 बाद 39.
प्रतिषटक 13च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. दिवसा जेव्हा जेव्हा मॅचेस येथे झालेले आहेत बहुतेक सामन्यांमध्ये खूप जास्त धावा आपण बघितलेल्या आहेत. हाय स्कोरिंग हे ग्राउंड राहिलेलं आहे. माणकोलीच्या मैदानावर आपण आहोत. श्री गुरुदत्त चौटा हिरवा क्रीडा नगरी. अप्रतिम असं हे मैदान आहे आणि फार बिझी मैदान आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा या मैदानावर सातत्याने पाहायला मिळत आहेत. त्यापैकी एक ही भव्य दिव्य अशी स्पर्धा दीना पाटील साहेबांची स्पर्धा आपण एन्जॉय करतोय, अनुभवतोय. स्वर्गीय महेंद्र दादा स्मृती चषक 2025. 3 षटकं संपलेले आहेत. 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. या डावामध्ये नवीन बॅटर वैभव माळी मैदानामध्ये. डावखोरा फलंदाज. अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे माणकोली. संतोष स्पोर्ट्स चौथा हिरवा एकविरा माणकोली. प्रत्येक ओव्हरमध्ये एक फलंदाज बाद झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 धावा, तिसऱ्या ओव्हरमध्ये 12 धावा. गोलंदाजीमध्ये अजूनही कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. अविनाशचा स्पेल समाप्त झालाय. 2 ओव्हर्समध्ये 25 धावा दिल्या, 2 गडी बाद केले आणि आता ज्ञानेश्वर शेळके स्वतःचं दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज. समोर आहे दीपेश माळी. लॉफ्ट करायचा होता मात्र वेग नव्हता जास्त या बॉलमध्ये. बॅटच्या टू एंडला लागलाय. मिस टाइम स्ट्रोक, कुठलीही धाव मिळणार नाही. जे काही कमजोर चेंडू आपण बघितलेले आहेत विशेषतः ओव्हरपिच डिलिव्हरीज त्यांच्यावर मोठमोठे फटके खेळलेले आहेत फलंदाजांनी. चांगले षटकार पाहायला मिळाले. विनीतच्या बॅटमधून 2 षटकार, तकदीरनं 3 षटकार ठोकले. एकूण 5 षटकार आतापर्यंत पहिल्या 3 ओव्हर्समध्ये फलंदाजांनी खेळलेत. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. जबरदस्त बॉल, अपील जोरदार आहे मात्र पंचांची स्वीकृती मिळत नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल अडवला गेलाय. एक धाव येथे मिळते. बॅट कट होती त्याच्यामुळेच पंचांनी अपील फेटाळून लावलंय. फार वेगवान बॉल होता. ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न दीपेश माळीकडून. त्याने लगेच बॅट दाखवली होती पंचांना फटका खेळल्यानंतर. धावसंख्या 40. हा पहिला उपांत्य फेरीचा सामना, पहिली सेमीफायनलची ही मॅच आपल्या समोर रंगते स्वर्गीय महेंद्र दादा स्मृती चषक 2025 मध्ये. यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना पाहायला विसरू नका. अनदर बिग मॅच. सिद्धिविनायक चेंज द गेम ओडब्ल्यू बी विरुद्ध भरत स्पोर्ट्स शेळूमाता वर्ल्ड. लॉफ्टेड फटका, मिस टाइम फटका आहे. बॉल खाली फिल्डर त्रिमूर्ती गायकर. हा दुसरा झेल स्वीकारलाय त्रिमूर्तीनं. हा झेल अवघड होता परंतु त्रिमूर्तीसाठी तेवढा अवघड नव्हता कारण तो एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. त्याने जे स्टँडर्ड सेट केलेले आहेत त्यानुसार त्याच्यासाठी तर सोपाच होता असं म्हणावं लागेल आणि अखेर त्याने कुठलीही चूक केलेली नाही. वैभवनं निराश केलं. 0वर तो बाद होतोय. चौथा धक्का बसलाय माणकोली संघाला. मोठे धक्के देखील लागत चाललेले आहेत. बॅटिंग खूप स्ट्रॉंग आहे. कागदावर खऱ्या अर्थाने ती पाहायला मिळते पण प्रत्यक्ष मैदानामध्ये आतापर्यंत 4 फलंदाज लवकर बाद झालेले आहेत असंच म्हणावं लागेल. चौथं षटक सुरू झालंय. यानंतर देखील 2 षटकांचा खेळ बाकी असेल. तब्बल 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येथून धावसंख्या 4 बाद 40. नवीन बॅटर स्वतः संघनायक आता मैदानामध्ये सौरभ माळी. कमालीचं क्रिकेट या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण एन्जॉय करत आलेलो आहोत. अनेक नामवंत ग्रामीणचे संघ खेळलेले आहेत. 32 संघ ज्यापैकी आता 4 संघांचं आव्हान जिवंत आहे आणि फायनल मध्ये पोहोचण्यासाठी हा संघर्ष सुरू झालेला आहे. थोडासा शॉर्ट पिच बॉल होता. पुल केलाय. अफलातून फटका. कॅप्टनच्या बॅट मधून येतोय षटकार. सहा धावांनी संघाची धावसंख्या वेगानं पुढे सरसावते. झपाट्याने वाढते. जाऊन पोहोचले 46 वर. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता आणि ही स्ट्रेंथ राहिलेली नाही ज्ञानेश्वर शेळकेची. आपण बघत आलेलो आहोत की आखूट टप्प्याची चेंडू फार क्वचित तो टाकत असतो. येथे त्याने तो प्रयत्न केला. जास्त आखूट टप्प्याचा नव्हता पण थोडासा आखूट टप्प्याचा बॉल जरूर होता आणि कम्फर्टेबल हाईटवर आला होता फलंदाजासाठी. जास्त काही त्याच्यामध्ये बाउन्स नव्हता. बॅटच्या मधोमध घेत असताना पुल केला.
स्क्वेअर लेग सीमारेषा क्लिअर केली सौरभ माळीनं. षटकारानं अकाउंट ओपन केलंय कॅप्टननं. धावसंख्या 4/46. कुठेतरी 75 ते 80 धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न दिसतोय संतोष स्पोर्ट्स चौथा हिरवा एकविरा मानकोली संघाच्या फलंदाजांचा. 80 धावांपर्यंत मजल मारली गेली तर थोडंसं कठीण जरूर जाऊ शकतंय 6 ओव्हर्समध्ये त्या धावा चेस करणं. खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा फेकून दिलाय. लाजवाब फटका. आणखी एक षटकार. अप्रतिम फलंदाजी. हाय बॅकलिफ्टचा चांगला वापर, बॉटम हँडचा वापर केलाय. यॉर्कर टाकायचा होता परंतु परफेक्ट यॉर्कर नव्हता. अगदी ओव्हरपिच होता बॉल आणि त्याला फेकून दिलंय. लॉफ्टेड फटका ऑन साइडला स्लॉग हिटिंग करत असताना आधी स्क्वेअर लेगला षटकार ठोकला होता. आता मिड विकेटच्या दिशेनं हा मिड विकेट आणि बरोबर स्क्वेअर लेगच्या दरम्यान हवाई फायर सलगता दुसरा षटकार. धावसंख्या 50च्या पुढे पोहोचले. 52 धावा फलकावर. ज्ञानेश्वर 27 धावा त्याने आतापर्यंत दिलेले आहेत. 2 गडी बाद केलेत. शेवटचा बॉल त्याच्या स्पेल मधला राईट अमोर द विकेट. यावेळेला थोडा स्लोवर टाकलाय. पुन्हा एकदा चांगला फटका परंतु डीप मिड विकेटला फिल्डर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक विकेट कीपरकडे एकच धाव ते मिळेल. स्वतःकडे स्ट्राईक जरूर ठेवली पुढच्या षटकासाठी कॅप्टन सौरभ माळीनं. 3 बॉल्समध्ये 13 धावांवर तो खेळतोय. 2 धावांवर दीपेश माळी. 4 चेंडूंचा सामना केलाय. 4 षटकांची झाली आहे समाप्ती. धावसंख्या 4/53. टीम संतोष स्पोर्ट्स चौथा हिरवा एकविरा मानकुली. यानंतरचा सेमीफायनलचा सामना, दुसरी उपांत्य फेरीची लढत आणखी 2 बलाढ्य संघांदरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिद्धिविनायक चेंज द गेम वडवली बी विरुद्ध शेळूमाता भरत स्पोर्ट्स वर्ल्ड. पहिल्या 4 षटकांसाठी 18 मिनिटांचा अवधी घेण्यात आलेला आहे. म्हणजेच जो ओव्हर रेट आहे तो फार चांगला मेंटेन केलाय जय हनुमान शेळके ब्रदर्स पोगाव संघाच्या गोलंदाजांनी. आकाश पाटील येतोय गोलंदाजी करण्यासाठी. आकाश बगले मला वाटतं संघात नाहीये. या स्पर्धेमध्ये तो खेळताना दिसलेला नाही. आकाश बगले, आकाश पाटील यांच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत आणि त्यांनी त्या अपेक्षा बऱ्याचदा पूर्ण केलेल्या आहेत. खरं तर हे यंगस्टर्स आहेत. आपण बघितले सुरुवातीला अनुभवी गोलंदाज अविनाश शेळके आणि ज्ञानेश्वर शेळके थोडेसे खर्चिक ठरलेत परंतु त्यांनी विकेट मिळवलेले आहेत. सौरभ ऑन स्ट्राईक. आकाश पाटीलचा पहिला बॉल. चांगला यॉर्कर मात्र तेवढाच चांगला फटका. टर्न केलाय बॉल डीप मिड विकेटला. 1 धाव कंप्लीट. फंबलिंग घडलंय. डीप मध्ये जर फंबलिंग झालं तर मात्र 2 धाव मिळतील. ओहो, अगदी जीवाच्या आकांताने प्रयत्न केला दीपेश माळीनं. गोलंदाज आणि फलंदाज दोघांमध्ये टक्कर. आपण आशा करतोय की जास्त काही गंभीर दुखापत नसेल. फार महत्वाचा खेळाडू आहे दीपेश माळी. बॉलकडे बघत होता आणि त्यामुळेच गोलंदाजाकडे त्याचं लक्ष नव्हतं. 2 धावा तर कंप्लीट झालेल्या आहेत. थोडासा जायबंदी झालाय दीपेश माळी. धावसंख्या 4/55. सिद्धिविनायक चेंज द गेम वडवली बी टीमचे कॅप्टन पोहोचलेले आहेत. शेळूमाता भरत स्पोर्ट्स वर्ल्ड टीमचे कॅप्टन आपण देखील यायचं आहे टॉस साठी.
पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे स्वर्गीय महेंद्र दादा स्मृती चषक 2025 मध्ये. आजचा स्पर्धेचा शेवटचा दिवस, सेमीफायनल्स आणि फायनलचा दिवस आहे. पहिली सेमीफायनलची मॅच आपल्या समोर आहे. संतोष स्पोर्ट्स चौटा हिरवा एकविरा माणकोली विरुद्ध जय हनुमान शेळके ब्रदर्स पोगाव संघ प्रथम गोलंदाजी करत आहे. टॉस जिंकल्यानंतर थोडासा दीपेश माळी जायबंदी झाला होता दुसरी धाव घेत असताना, परंतु तंदुरुस्त आहे, फिट आहे. तो पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. धावसंख्या 55, 4 गडी बाद. 5व्या षटकाला नुकताच प्रारंभ झालाय. आकाश पाटील गोलंदाजी करतोय. स्ट्रायकिंग इनला कर्णधार सौरभ माळी. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल डाव्या एष्टीच्या बाहेर. वेग चांगला होता परंतु दिशा भरकटली गेली. पंच रुपेश सावंत यांचा वाईटचा इशारा. अवंतर धाव मिळते. धावसंख्या 56. ओहो हो, फार क्लोज होता हा. डाव्या एष्टीच्या जवळून निघून गेलाय. थोडा आणखी आतमध्ये असता तर एष्टी उद्ध्वस्त झाली असती, पण डाव्या एष्टीच्या थोडा जरी बाहेर गेला की पंच लगेच वाईट घोषित करतात. खरं तर लिमिटेड ओव्हरचं क्रिकेट आहे, त्यातल्या त्यात टेनिस बॉल क्रिकेट. सुरेख बाउन्स होता या बॉल मध्ये, परंतु दिशा तेवढी चांगली नाहीये. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. या अगोदर डाव्या एष्टीच्या बाहेर भरकटला होता गोलंदाज, आता उजव्या एष्टीच्या भरपूर बाहेर टाकलाय. मुवमेंट होती. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर देखील निघाला होता आणि बाउन्स देखील चांगला प्राप्त केला होता, परंतु दिशेवर कंट्रोल पाहायला मिळत नाहीये. सलगचे 2 वाईट चेंडू आकाश पाटील मार्फत. धावसंख्या 57. यावेळेला स्विंग केला ऑन साइडला. मोठा फटका. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे. येतोय षटकार. टावरिंग षटकार सौरभ माळीच्या बॅट मधून. कॅप्टन जबरदस्त बॅट. लेंथ बॉल देखील बऱ्याचदा तो पुल करताना पाहायला मिळालेला आहे. हा तिसरा षटकार सौरभ माळीच्या बॅट मधून. अफलातून इनिंग्स खेळत असताना कॅप्टन 5 बॉल्स मध्ये 21 धावांचं योगदान आतापर्यंत दिलंय. संघाची धावसंख्या 4 बाद 63. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू आहे माणकोली संघाची. हे षटक देखील थोडंसं मागडं राहिलं. आतापर्यंत 2च लिगल बॉल टाकलेत. 10 धावा खर्च केल्यात आकाश पाटीलनं. प्रत्येक ओव्हरमध्ये 10 पेक्षा अधिक धावा फलंदाजांनी जोडल्यात, हे विशेष. आणखी एक मोठा फटका. पुन्हा एकदा बॉल जातोय 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 आणि गेला निघून सीमारेषा पार. षटकार. षटकार क्रमांक 9. 5वं षटक सुरू आहे. माणकोलीकरांनी षटकारामध्ये जास्त डील केलंय. 2 षटकार विनीतच्या बॅट मधून, 3 षटकार तकदीर मालीने ठोकले आणि आता 4था षटकार हा सौरभ माळीचा आपण बघतोय. गोलंदाज चुका करतायत. ओव्हरपिच बॉल आणि ओव्हरपिच बॉलवर मोठे फटके खेळणं एवढं डिफिकल्ट नाहीये. फार जास्त एक्सप्रेस गोलंदाजी देखील होत नाहीये, त्याच्यामुळे चेंडूच्या खाली घुसण्याची संधी मिळते आणि त्याचा वापर पुरेपूर केलाय सौरभनं. शॉट ऑफ लेंथ आहे यावेळेला. पुल पॉवरफुल, डिलाइटफुल, सक्सेसफुल. आणखी एक षटकार, सलगचा 3रा. या 75 सलगचे 3 षटकार सौरभ माळीच्या बॅट मधून आलेत आणि या सलगच्या 3 षटकारांसाठी सन्माननीय गणेश कणी साहेब अर्थात जग्यादादा यांच्या माध्यमातून 3000 रुपयांचं पारितोषिक. माणकोलीचे माजी सरपंच व्यासपीठावर सध्या उपस्थित आहेत. सामन्याचा आनंद लुटतायत आणि आनंद फलंदाज देतायत.
प्रेक्षक देखील चांगल्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. माणकोली संघ स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळत आहे. संतोष स्पोर्ट्स चौटा हिरवा एकविरा माणकोली. टॉस आल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याची जी संधी त्यांना मिळालेली आहे ना, त्याचं सोनं करताना दिसत आहेत फलंदाज. आक्रमक पवित्र, अगदी पहिल्याच बॉलवर षटकार आला होता या मॅच मध्ये आणि आतापर्यंत 10 षटकार तब्बल ठोकलेत फलंदाजांनी. 7 बॉल्स मध्ये 33 धावांवर पोहोचलाय सौरभ माळी. धावसंख्या 75. आकाश वन्स अगेन स्वीप करण्याचा प्रयत्न. हा बॉल डाव्या एष्टीला सोडून जातोय. फार खर्चिक आणि लांब लचक असं षटक आहे. ओव्हरस्टेपिंग साठी DRS ची मागणी पंचांनी केली आहे. अंपायर्स रिव्ह्यू. आज पोगाव संघाचं जे आक्रमण आहे त्या आक्रमणाची धार कुठेतरी बोथट झालेली दिसते. खरं तर सुरुवातीला गडी देखील बाद केले गोलंदाजांनी, परंतु धावांवर जास्त ब्रेक लावता आलेला नाही. या बॉल पूर्वी धावसंख्या 75 आहे आणि हा बॉल आता नो बॉल आहे की नाही ते चेक केलं जाते. रुपेश सावंत मुख्य पंचांच्या भूमिकेत, शशिकांत साटम स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेत. फेअर डिलिव्हरी, इट्स अ फेअर डिलिव्हरी, परंतु बॉल वाईड आहे. नो बॉल जरी नसला तरी मात्र तो वाईड होता, कारण डाव्या एष्टीला सोडून जाणारा बॉल होता. त्याच्यामुळे अवांतर धाव तर मिळणार आहे. फ्री हिट मिळणार नाही पण अवांतर धाव मिळेल. नो बॉल असता तर फ्री हिट देखील मिळाला असता. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 76. पुढचा बॉल यावेळेला ऑन द राईट स्विंग केला ऑन साइडला. बॉल हवेत आहे, उंची जास्त लांबी कमी. फिल्डर डाऊन द बॉल, जबरदस्त कॅच आणि अखेर फलंदाज बाद होतोय कॅप्टन सौरभ माळी. मात्र काय जबरदस्त बॅटिंग त्याने केली. 8 बॉल्स मध्ये, अवघ्या 8 बॉल्स मध्ये 33 धावांचा पाऊस पाडला, ज्यामध्ये 5 षटकारांचा समावेश आहे. 5व्या विकेटचं पतन. कॅप्टन माघारी परतलाय, मात्र जबरदस्त खेळ त्याने साकारला. 33 धावा बनवल्या अवघ्या 8 बॉल्स मध्ये. 5 षटकारांचा पाऊस पाडला. संघाची धावसंख्या 76. 5 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संतोष स्पोर्ट्स चौथा हिरवा माणकोली संघाच्या डावामध्ये. नवीन बॅटर आतिश माळी, आणखी एक अनुभवी बॅटर मैदानामध्ये. बघा, अनुभवी आणि यंगस्टर्सचं चांगलं मिश्रण या टीम मध्ये आहे. आकाशला देखील विकेट मिळाली आहे. टप्पापर्यंत थोडासा मूव्ह होणारा बॉल होता बाहेरच्या दिशेनं. चांगला बॉल, चांगल्या लेंथवर टाकला. या अगोदरचा बॉल देखील खूप चांगला टाकला होता, ज्याच्यावर विकेट प्राप्त केली होती. फलंदाजापासून दूर टाकला होता आणि त्यामुळेच ते टायमिंग चुकलं होतं. या बॉलमध्ये देखील थोडीशी बाहेरच्या बाजूनं मुवमेंट होती. डॉट बॉलनं षटकाची समाप्ती. प्रत्येक ओव्हरमध्ये विकेट तर मिळालेली आहे, मात्र या ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा आलेल्या आहेत आतापर्यंतच्या 5 षटकांमध्ये. तब्बल या ओव्हरमध्ये 23 धावा खर्च केल्या आकाश पाटीलनं. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5 बाद 76. यानंतरचा दुसरा सामना आजचा सेकंड सेमीफायनल शेळूमाता भरत स्पोर्ट्स वर्ल्ड विरुद्ध सिद्धिविनायक चेंज द गेम वडवली बी. 26 मिनिटं घेतलेली आहेत पहिल्या 5 ओव्हरसाठी. सव्वीस मिनिटं घेतलेले आहेत. टोटल 45 मिनिटांचा वेळ गेलेला आहे. जो वेळ तुमचा नव्हता तो आम्ही ग्राह्य धरलेला नाही. स्कोरर आहेत आपल्याकडे. टाइमर सेट आहे इकडे. पंचवीस मिनिटांचा वेळ आपल्याला देण्यात आला होता. नियमानुसार 26 मिनिटं झालेली आहेत.
शेवटच्या ओव्हरला सुरुवात करायची प्लीज. 5 ओव्हर्स नंतर धावसंख्या 5 बाद 76. अविनाशच्या 2 षटकांमध्ये 25 धावा, ज्ञानेश्वरच्या 2 षटकांमध्ये 28 धावा, दोघांनी 2-2 गडी बाद केले. आकाशनं 23 धावा खर्च केल्या, 1 गडी त्याने बाद केला आणि आता सुदर्शनच्या हातात बॉल आहे. शेवटचं षटक सुरू होतंय. स्ट्रायकिंग एंडला दीपेश, ग्लान्स केलाय, बॉल शॉट फाईन लेगला, चांगलं क्षेत्रक्षण, मात्र सिंगल घेण्यापासून रोखू शकलेला नाहीये फिल्डर. खोलवा टप्प्याचा बॉल होता, गॅप मध्ये काढता आला नाही दीपेशला. दीपेश थोडासा ऑफ कलर जरूर राहिलाय. 5 बॉल्स मध्ये 3 धावांपर्यंत आतापर्यंत त्याने मजल मारली आहे. कुठलाही मोठा फटका त्याच्या बॅटमधून आलेला नाही. स्ट्राईक आतिशकडे असेल. जबरदस्त यॉर्कर आणि दांडीगोल, फलंदाज बाद. सुदर्शनच्या गोलंदाजीचं हे वैशिष्ट्य आहे. अगदी 3 ते 4 पावलांचा बॉलिंग रनअप घेऊन तो चांगले वेगानं यॉर्कर टाकू शकतो आणि हा परफेक्ट यॉर्कर होता. 4 मुंड्यात चित केलंय फलंदाज आतिशला. अगदी दोन्ही पायांच्या मधून अप्रतिम बॉल. जबरदस्त सुरुवात या शेवटच्या षटकाची गोलंदाज सुदर्शन शेळकेकडून. 4 गोलंदाजांचा वापर झालेला आहे, त्याच्यामध्ये 3 बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत, अविनाश, ज्ञानेश्वर आणि सुदर्शन. नवीन बॅटर मैदानामध्ये रोहित माळी. मोहितच्या बॅटमधून फटका चांगला आहे, समोर उडवलाय, फिल्डर पाहतच राहिलंय. इट्स आउट ऑफ द पार्क. येतोय षटकार. बॉल खराब नव्हता, लो फुल टॉस होता, मात्र वाईडिश लॉंग ऑनला फेकून दिलाय. टायमिंग जबरदस्त. पावलांचा वापर केलाय, स्वतःला यॉर्क करून घेतलंय. बॉटम एज होती, पायाला देखील लागला बॉल, मागे गेला. 1 धाव येथे मिळते. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे 84. धावांचा डोंगर तर रचला गेलेला आहे. अजूनही आपण बघतोय की 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोहित आणि दीपेश ही जोडी खेळपट्टीवर. दीपेश 4थ्या क्रमांकावर आला होता. दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. बिहाइंड स्क्वेअर, हा बॉल स्क्वेअर आहे, डाव्या एष्टीच्या बाहेर वाईड. धावसंख्येत थोडी भर पडते, धावसंख्या 85. शेवटचं षटक प्रगतीपथावर. पुढचा बॉल घेऊन सुदर्शन वाईड ऑफ द क्रीज जाऊन टाकलाय, मात्र अगदी रडार मध्ये होता आणि हा भव्य फटका. भीम टोला, वज्र टोला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. षटकार. क्या 9 धावांपर्यंत मजल मारली गेलेली आहे. दीपेशने देखील अखेर एक षटकार ठोकलाच. लास्ट बॉल. पुन्हा एकदा मोठा फटका. हाही चाललाय बॉल लॉंग ऑनच्या डोक्यावरून. उत्तुंग षटकार. ग्रेट फिनिश बाय दीपेश माळी. एकूण धावसंख्या 97. संतोष स्पोर्ट्स चौथा हिरवा एकविरा मानकोली संघाचा डाव समाप्त झालाय. 6 ओव्हर्स मध्ये 97 पर्यंत मजल मारली आहे आणि 98 धावांचं एक मोठं लक्ष फायनलची फेरी गाठण्यासाठी. जय हनुमान शेळके ब्रदर्स पोगाव संघासमोर. अल्पेश मला माहिती देत आहेत की शेवटच्या 2 ओव्हर्स मध्ये तब्बल 44 धावा कुठल्या फलंदाजांनी, आणि सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा होता. कुठलंही षटक असं पाहायला मिळाले नाही की ज्याच्यामध्ये 10 पेक्षा कमी धावा आलेल्या आहेत. किंबहुना 12 धावांचं जे षटक होतं, षटक क्रमांक 3, ते सर्वात कमी धावांचं षटक होतं, नाहीतर त्यापेक्षा अधिकच धावा आलेल्या आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 21. 98चं टार्गेट आहे. आपण जाऊयात पुढील सामन्याच्या टॉसकडे. सेमीफायनल नंबर 2 ग्रामीण गटातून
त्यापूर्वी बॅटिंग कार्डवर एक नजर टाकतोय आपण. 70-70 स्पोर्ट्स तर्फे चांगलं टेलिकास्ट. तकदीरनं 24 बनवल्या, विनीतनं 14 धावांचा चांगला स्टार्ट दिला होता. यशपाल फ्लॉप झाला, शून्यावर तो बाद झाला पहिल्याच बॉलवर. 15 धावांचं नाबाद योगदान दीपेशचं राहिलं. शेवटच्या 2 बॉल्सवर 2 षटकार ठोकले. मात्र स्टार राहिला तो सौरभ माळी, कॅप्टन. 8 बॉल्समध्ये 33 धावा त्याने कुठून काढल्या. मोहितला 2 चेंडू मिळाले, त्याने देखील एक षटकार ठोकला. 7 धावांचं योगदान, 6 बाद 97 एकूण धावसंख्या. गोलंदाजी विश्लेषण आकाश पाटील सर्वात खर्चिक ठरला. 1 ओव्हरमध्ये 23 धावा, 1 गडी बाद केला. विकेट सगळ्यांनाच मिळाल्या. अविनाश शेळके 2 ओव्हर्समध्ये 25 धावा, 2 गडी बाद केले. ज्ञानेश्वर 28 धावा दिल्या, 2 ओव्हर्समध्ये 2 गडी बाद केले. सुदर्शनला यश मिळालं, मात्र त्याने देखील तब्बल 21 धावा खर्च केल्या. जाऊयात पुढील मॅचच्या टॉसकडे. सिद्धिविनायक चेंज द गेम वडवली बी विरुद्ध शेळू माता भरत स्पोर्ट्स वर्ल्ड. या सामन्याच्या टॉस करिता सन्माननीय गणेश केणी साहेब आणि जय दामोदर माळी साहेब यांना विनंती करतोय आपण यायचं आहे आमच्या टॉस बॉक्समध्ये. स्वर्गीय संतोष कैलास माळी टॉस बॉक्समध्ये. दोन्ही कॅप्टन्स उपस्थित झालेले आहेत. वेलकम. आमच्या पाहुण्यांचं देखील स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये. वेलकम सर. टॉस कॉइन दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी एका बाजूला आपण पाहू शकाल लेट महेंद्र दादा चषक 2025 आणि दुसऱ्या बाजूला ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी. कमलेश कॉल देतील. महेंद्र दादा चषक अशी मागणी आहे, कॉइन खाली चाललाय. चला लेट महेंद्र दादा चषक आलेला आहे. निवृत्ती पाटील साहेब आपण यायचंय. चला आयोजकांचा निर्णय आलेला आहे की कॉइन खाली गेलेला आहे, त्याच्यामुळे आपण पुन्हा एकदा टॉस करणार आहोत. यस कमलेश. लेट महेंद्र दादा चषक आणि अखेर यस त्यांनीच टॉस जिंकलेला आहे. थँक्यू सो मच. पाहुण्यांचे मी आभार व्यक्त करतोय. पाहुण्यांना विनंती असेल पुन्हा एकदा आपण व्यासपीठाची शोभा वाढवावी. या कमलेश. सेमीफायनलचा सामना किती उत्कंठा लागून राहिलेली होती या सामन्याची आणि टॉस जिंकलेला आहे, निर्णय काय असेल? पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करू, सॉरी बॅटिंग करू. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे, बरोबर ना? येस. काय कारण आहे त्याच्या मागे? कारण असं काय नाही, आता या मॅच नंतर थोडा क्लायमॅक्स हे होईल आणि आम्ही क्लायमॅक्सचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू. आतापर्यंत संघाची कामगिरी 100% राहिलेली आहे, असं वाटतंय की एखादं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला आणखी जास्त सुधारणा हवी आहे? असं काय नाही, प्रत्येकजण आपला 100% देतोय आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करतो आणि या मॅचला देखील तेच पूर्ण टीमकडून अपेक्षा टाकेन की तुम्ही 100% द्या आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करा. संघामध्ये काही चेंजेस नाही, तोच स्कोर असेल पूर्ण. येस थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट. शेळू माता भरत स्पोर्ट्स वर्ल्ड बॅटिंग त्यांनी घेतलेले आहेत, तुम्ही काय निर्णय घेतला असता टॉस तुमच्या बाजूने असता तर? टॉस आम्ही जिंकलो सर, आम्ही बी बॉलिंगच केली असते. गोरसाई बी सारख्या बलाढ्य संघाला पराभूत केलेला आहे, त्याच्यामुळे आत्मविश्वास वाढलेला असणार आहे. कसं वातावरण आहे आता संघामध्ये? वातावरण तर चांगलं आहे आणि मॅच बी मोठे आहे. सर्वांचा 100% द्या आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. काय वाटतं सिनियर खेळाडू जे तुमचे खेळत आहेत, विशेषतः आतिश पाटील त्यामध्ये असेल, त्यांचं मार्गदर्शन तुम्हाला मिळतंय आणि त्यांचा जो रोल आहे तो किती महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी? रोल तर खूप महत्त्वाचा आहे आणि सगळ्यांनी चांगलं खेळण्याचा प्रयत्न करा. येस सर थँक्यू सो मच. आपल्याला देखील शुभेच्छा असतील. सो टॉस येथे संपन्न झालेला आहे अँड न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. सिद्धिविनायक स्पोर्ट्स
change the game. Wadavuli B won the toss and they have decided to bat first. Back to commentary box. Siddiq Babe is there. धन्यवाद अजय गरत। आइए दोस्तों, लौट चलते हैं महेंद्र दादा चषक की अद्भुत सैपर की ओर, जहां पे मुकाबला हो रहा है इस वक्त दो दिग्गज टीमों में। संतोष स्पोर्ट सौटा हिरवा एकवीरा मानकोली ने जो लक्ष्य रखा है शिल्के ब्रदर्स के सामने वो 98 का है। माणकोली संघाच्या खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे। प्रत्येक झेलसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल, प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल आणि हॅट्रिकसाठी तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल सन्माननीय गणेश केणी साहेबांच्या माध्यमातून, अर्थात जिग्या दादा यांच्या माध्यमातून। शोमैन ऑफ मानकोली माजी सरपंच गणेश केनी साहब है और उन्होंने इनामात की बौछार की है। स्वागत है गणेश केनी साहब आपका। साथ ही साथ मिस्टर माली जिनके हाथों से हमने टॉस देखा, लोधा में उनका एक बड़ा शो था, आपका भी हार्दिक स्वागत, वेलकम। खेल की शुरुआत होती हुई दोनों ओपनर्स शिल्के ब्रदर्स एक छुपा रुस्तम टीम है। पहली गेंद सागर को बैकफुट पे गए, खींच के मारा है, पुल भी है और पावरफुल भी है। 6 रन करारा जवाब। ग्रेट। हालांकि उतनी शॉट गेंद नहीं थी जितना जबरदस्त शॉट खेला है सागर ने। स्वागत है आप सभी का। ग्रामीण धनवान, साथ ही साथ ओमकार युवा सेवा संस्था के अध्यक्ष, दीना इंटरप्राइजेस के ओनर और शिवसेना थाना जिला समन्वय दीना पाटिल साहब की तरफ से 6 से स्कोर की शुरुआत होती हुई। हालांकि लक्ष्य बहुत भारी है, लेकिन शिल्के ब्रदर्स एक ऐसी टीम है जो आखिर तक जूझती है, लड़ती है। इलाका हमारा धमाका हमारा या इलाका हमारा धमाका भी हमारा। देखना है कि शिल्के ब्रदर्स धमाका करती है नहीं। वैभव माली सागर को इस मर्तबा पंच कर दिया इनफील्ड के ऊपर से, गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर, 4 रन। क्या पॉजिटिव रिप्लाई दिया जा रहा है शिल्के ब्रदर्स की तरफ से। ये नहीं भूलना चाहिए कि तुषार शिल्के एक ऐसे बैट्समैन है जो स्थितियों को पढ़ के बल्लेबाजी करते हैं। अकॉर्डिंग द सिचुएशन बड़ा नाम है। क्वार्टर फाइनल 26 रन बना के जीता था, 10 पे पहुंचा स्कोर। अल्पेश बताने लगभग 15 के ऊपर का आस्किंग रन रेट है। फिर से खेला है हवा में, अब की बार गलती नहीं, बढ़िया कैच। लूजनर थी और लूज शॉट खेल के आउट हो गए सागर पाटिल। मुकाबला बहुत अहम है क्योंकि यहां से आप एक इनाम के तो हकदार बन ही जाएंगे। दूसरा सेमीफाइनल, जैसे अजय गरत ने बताया, चेंज द गेम। वडोली वन द टॉस, इलेक्टेड बैट फर्स्ट अगेंस्ट शेलू माता भरतवल। गोरसई बी को हराया था शेलू माता भरतवल ने। नए बैटर 1 डाउन पोजीशन पे जतिन वारे को भेजा है पिंच हिटिंग करने के लिए। पावर प्ले का लाभ उठाना चाह रही है। तालुका क्रिकेट में टेक्निकल साउंड बैट्समैन में तुषार शिल्के का सबसे ऊपर नाम लिया जाता है। सूरज केने फ्रॉम बावाले, सूरज केने फ्रॉम घुरसई, अजय भोईर फ्रॉम दीवा, साथ ही साथ आकाश पाटिल फ्रॉम अंजूर, जुल्फिकार मोमिन फ्रॉम भिवंडी, जरार मुल्ला एंड नबील खोत फ्रॉम बोरियोली, जीतू गौली फ्रॉम पायगांव। इस मरतबा बढ़िया गेंद। सचिन गायकवाड फ्रॉम पिंपल नहर। ये वो नाम है जो गेंद की मेरिट पे बहुत अच्छी बल्लेबाजी करते हैं। उमर खान फ्रॉम बेवंडी अल्सो, अच्छी वापसी की थी वहां पे। वारे हवा के साथ जाना चाहते थे।
आगे रखी हुई गेंद, वैभव मालिकी बढ़िया ड्राइव, लॉन्ग ऑन पे फंबल्ड हुआ है, स्लॉपी वर्क, 2 रन आते हुए स्कोर में। 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 12 रन। शिल्के ब्रदर्स के सामने चुनौती फाइनल में पहुंचने के लिए 98 रनों की है। क्या बल्लेबाजी की थी, शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट कप्तान सौरभ माली ने। 5 सिक्सर जड़े थे, पिकअप शॉट बहुत अच्छे खेले थे उन्होंने। खींच के मारा है, पीछे खिलाड़ी भी है, एक और विकेट गिरता हुआ, वारे आए भी और वारे चले भी गए, वारे निहारे नहीं कर पाए। अरे कुछ नहीं कर पाए। दूसरा झटका लगा है यहाँ पर। देखिए अधिकांश बार हम देखते हैं कि बड़े लक्ष्य का पीछा करते करते टीमें अधिकांश बार बिखर जाती है और कभी कभी निखर जाती है। आपको हिम्मत जुटानी होगी, आपको साहस जुटानी होगी। आईने को बदल के कुछ नहीं होगा, अपने आप को बदलना होगा। पहले ओवर के लिए 4 मिनट 45 सेकंड का समय लिया है टीम संतोष स्पोर्ट्स चौथा हिरवा एकवीरा मानकोली। बदलना होगा आपको, आपकी बल्लेबाजी के गुण को बदलना होगा। आईने को बदलने से शक्लें नहीं बदलती है। लकड़े के फ्रेम से आप सोने के फ्रेम में लगा दो तो शक्ल एक ही नजर आएंगी। रिस्क लेना होगा क्योंकि इस तरह के स्कोर तुषार शिल्के पे बहुत डिपेंड करता है। आने वाले बल्लेबाजों में एक और पिंच हिटर जादव आने बाकी हैं, आ चुके हैं। विश्वास जादव बहुत अच्छे स्ट्राइकर हैं। विनीत माली ऑफ स्टंप के बहुत बाहर चले गए, वाइड से शुरुआत, 1 रन से स्कोर 13 पे पहुंचा है। विनीत माली लंबे रेस के घोड़े हैं, कमाल के खिलाड़ी हैं। ओपन क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट, BC4 क्रिकेट सभी में अपनी छाप छोड़ी है विनीत माली। तुषार को गेंद को खेला है और वहां फील्डर इसलिए लगा दिया था कि तुषार शिल्के का वो स्ट्रांग जोन है। ये रहता है, क्रिकेट सिर्फ आपके मैदान में नहीं चलना चाहिए, दिमाग में भी चलना चाहिए। विनीत माली फिर छोड़ दिया, फिर वाइड, 15 पे पहुंचा है स्कोर। देखिए टीम जब दबाव में हो तो बल्लेबाजों को खिलाना चाहिए, ना कि बल्लेबाजों से गेंदों को दूर रखना चाहिए। 16 रन हुए हैं, यस। बारह रन थे पहले ओवर में, उसके बाद 2 रन आए और 2 वाइड आए, एक ही गेंद हुई। 1 बॉल्स इन दिस ओवर। वो ट्राइप लगाना चाहते थे तुषार शिल्के या पूरी टीम या कोई भी टीम बेफिक्र होके खेलिए। न्यूट्रल अंपायरिंग है, सब कुछ न्यूट्रल है। थोड़ा दूर से खेले थे वहां पर। विनीत माली की गेंद को डेड बॉल। अंपायरिंग तो बहुत ही लाजवाब हुई है, एक्स्ट्रा ऑर्डिनरी अंपायरिंग। शशि साटम की तो अलग ही बात है। बॉल, क्या परफेक्ट यॉर्कर है, डिलीवरी ऑफ दी लेट महेंद्र दादा कप। इस गेंद को सबसे अच्छी गेंद कहा जाए तो गलत ना होगा। इस महेंद्र दादा चषक की सबसे अच्छी गेंद, परफेक्ट यॉर्कर, दोनों पैरों के बीच में से उखाड़ती हुई ऑफ स्टंप को। बेस्ट बॉल ऑफ द टूर्नामेंट। स्टंप
तोड़ दिया वहां पर, लकड़ा तोड़ गेंदबाज, क्या कमाल की गेंद है। दिस इज द बेस्ट बॉल ऑफ द टूर्नामेंट। गणेश केनी की तरफ से इनाम आएगा स्टंप तोड़ने पर। 2000 आ गए। ये गणेश केनी साहब जिनका लेट कबीर निर्मल ट्रॉफी क्या जबरदस्त रहा था, टैग क्राउड के साथ। शोमैन ऑफ मानकोली, माजी सरपंच, स्टंप को तोड़ दिया है विनीत माली ने। सिर्फ स्टंप नहीं तोड़ा है, अपोजिशन की बल्लेबाजी को तोड़ा है, क्योंकि आउट किया था तुषार शिल्के को, जो कभी भी किसी भी मैच को ले जाते हैं। ये देखिए इतना मजबूत स्टंप्स, वो भी टूट गया। सिर्फ स्टंप नहीं टूटा है, पोगांव वालों के दिल भी टूटे होंगे जिस तरह से तुषार को आउट किया है। मुझे लगता है कि मैच के बाद विनीत माली वो स्टंप लेके घर पे जाएंगे और ऑर्गेनाइजिंग कमेटी ने वो स्टंप उन्हें देना भी चाहिए यादगार के लिए। कहा था ना मैंने कि लंबे रेस के घोड़े हैं, ये कमाल के ऑलराउंडर हैं। वैभव माली, विनीत माली, सौरभ माली, ये यशपाल माली और दीपेश माली के टिप्स से काफी ऊपर जा रहे हैं। दीपेश माली की तो बात ही अलग है। यशपाल माली गोल्डन पेज है मानकोली क्रिकेट का। उछाला है दीपेश माली, पीछे एक और विकेट। आप कठिनाइयां बढ़ती हुई शिल्के ब्रदर्स की, चौथा झटका लगा है, हैट्रिक पे आए हैं वहां पर विनीत माली। आज ये बताइए हैट्रिक के लिए आपने क्या इनाम अनाउंस किया था? शेख, बिलाल शेख और सुदर्शन शिल्के। दौड़ रहा था संजू नाइक टीम का सिटी क्रिकेट में। हर पहला कप जीता था उन्होंने। एमएलए पहली ट्रॉफी जीती, सोहेल नवाब पहली ट्रॉफी। पटकी भी गेंद, लेकिन क्या कर दिया वहां पर। कैच के लिए जाना चाहिए था कप्तान को, यही कह रहे खिलाड़ी। हालांकि उन्होंने चौका रोका है, अपर कट किया था बैट्समैन सुदर्शन ने। ये देखिए कैच के लिए नहीं, दूर थी, दूर थी, दूर थी कैच। मानकोली वाले आज बहुत ही जिद्दी क्रिकेट खेल रहे हैं। शिल्के ब्रदर्स हम किसी से कम नहीं, लेकिन इस वक्त नाजुक स्थिति है। 17 पे 4 गिरे हैं। बॉलिंग बहुत खराब रही थी। ऑफ स्टंप के बाहर कोई स्ट्रोक ऑफर नहीं किया, सही निर्णय, वाइट। डूबते को तिनके का सहारा, बुरत्याला कारी सा आधार। 18 पे पहुंचा है स्कोर। अगला मैच चेंज द गेम। वडोली वन द टॉस, इलेक्टेड बैट फर्स्ट in the second semi-final। फिर जार में गेंद, हेलीकॉप्टर उड़ाया है और लैंड होता हुआ आउट ऑफ पार्क। क्या दिलकश शॉट है। 6 रन। बारह है। पहले में भी 2 विकेट गिरे, दूसरे में भी 2 विकेट। 2 ओवर की समाप्ति, रन बने 24। बचे हुए 4 ओवर में 2 ओवर के लिए दीपेश माली आपने 10 मिनट 33 सेकंड का वक्त लिया है।
महेंद्र दादा की तस्वीर को ये श्रद्धांजलि देते हुए तमाम फूल और उन्हीं के नाम पर उन्हीं के भाई दीना पाटिल ने ये कप रखा है। खेल की शुरुआत होती भी गेंदबाजी के लिए वैभव माली को कंटिन्यू रखा गया है। 24 रन 4 विकेट। इस मर्तबा जड़ में गेंद थी, छोटी बैकलिप का इस्तेमाल, डायरेक्ट थ्रो, सुदर्शन छिलके भी चलते बने। ये सब कुछ सही हो रहा है, गेंदबाजी कर रहे हैं सही हो रहा है, बल्लेबाजी कर रहे हैं सही हो रहा है, फील्डिंग कर रहे हैं सही हो रहा है। किसी की दुआएं उनका पीछा कर रही है। देखिए विश्वास जाधव वही बैट्समैन है, जब क्वार्टर फाइनल में आखिरी ओवर में 26 चाहिए थे तो उन्होंने ये कारनामा अंजाम दिया था। शोमैन ऑफ मानकोली माजी सरपंच गणेश केनी साहब हैं। निवृत्ति पाटिल हैं, बंटा माली हैं। इस मर्तबा खड़े खड़े बॉटम एंड का गजब का इस्तेमाल, सीधा फेंक दिया है, स्टैंड एंड डिलीवर 6 रन। क्वार्टर फाइनल शिल्के बर्दस्त ने जीता था जब 26 चाहिए थे, 3 सिक्सर जड़े थे विश्वास जाधव ने। स्कोर उछलता हुआ पहुंचा इस वक्त 30 पर। बहुत ही जबरदस्त स्ट्राइकर हैं। पहली गेंद पे बल्लेबाज रन आउट हुए, दूसरी गेंद पे सिक्सर आया है, 30 रन बने, 98 का लक्ष्य है। वैभव माली ऑन साइड के फील्ड को कस दिया गया है, दूर से खेलने की कोशिश, वाइड। 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है, 31 रन 5 विकेट। लेट रिवेट रहा था वहां पे बल्लेबाज का, देर से कदम चले थे। ओहो हो, फॉलिंग स्विप, गेंद हवा के साथ साथ घटा के संग संग हाई एंड सम 6 रन। जादू से कहा है कि हमको लड़ना है। क्या कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं, नॉट इजी अगेंस्ट दी पेस अटैकर। कमाल का स्ट्रोक खेला है, उछलता हुआ स्कोर पहुंचा है इस वक्त 37 रनों पे, 37 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट। अभी भी पॉजिटिव अप्रोच नजर आ रहा है शिल्के बर्दस्त का। 5 विकेट जाने के बावजूद बल्लेबाजों पर कोई ऐसा दबाव नहीं लग रहा है जहां वो खुल के ना खेले। अगला मैच एक और बड़ा मुकाबला, मेरे ख्याल से डिस्ट्रिक्ट लेवल सौराष्ट्र की टीम हमारे बीच पहुंच चुकी है। ये टीम भी कमाल की है, बॉलर है तो रन नहीं देते हैं, बैट्समैन है तो रन लेते हैं।
वैभव माली, दूर जंगलों से बॉल आ गया है। वैभव माली सामना करेंगे विश्वास जाधव, बहुत दूर कर बैठे हैं वाइट। ये विश्वास है बोगांव का, बल्लेबाजी का विश्वास जाधव। स्कोर है 38 रन, 5 विकेटों के नुकसान पे। नॉन स्ट्राइक पर भी कल्पेश पाटिल हैं जो लंबे हिट के लिए जाने जाते हैं। क्रिकेट है, इसमें चीजें बदलने में समय नहीं लगता है। स्कोर अभी भी अच्छा है, मेरा अपना मानना है। वैभव माली खेल दिया है, इस मर्तबा गैप में गेंद ट्रैवल हो रही है। दीपेश माली के लिए मौका नहीं है, बहुत दूर थे स्ट्रेटिश लॉन्ग ऑफ पे। गेंद एक्स्ट्रा कवर और वाइडिश लॉन्ग ऑफ के बीच में 4 रन। रहते हैं जो दबाव की स्थिति में इस तरह बल्लेबाजी करते हैं। दिस इज द अमेजिंग बैटिंग, दिस इज द क्लेवर बैटिंग, दिस इज द इनक्रेडिबल बैटिंग फ्रॉम विश्वास जाधव। स्टेटिश लॉन्ग ऑफ पे खड़े थे दीपेश माली। वैभव माली खेल दिया है, पैरों के सामने पिकअप शॉट है, डीप स्क्वायर लेग पे खिलाड़ी है, थ्रो पहुंच रहा है, 2 रन बना लिया आसानी से। इन 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचा है 44 पर। मैच को बना दिया है, 5 विकेटें भले से गिरी हो, जो रन चाहिए उस पर बल्लेबाजी हो रही है। 5 गेंदों में सौरभ माली का जवाब दे रहे हैं विश्वास जाधव। 5 गेंदों में 24 रन बनाए, 3 सिक्सर लगाए। वैभव माली हुक किया है, कोई खिलाड़ी नहीं है, गेंद नॉन स्टॉप बाउंड्री के बाहर। मिस की हुक शॉट था, रिजल्ट अच्छा आता हुआ एक और चौका। ओवर में 50 चाहिए, आधी ओवर खत्म हुए, आधी टीम आउट हुई है, आधी टीम बची है, आधे ओवर बचे हैं और आधे रन बचे। कमाल का क्रिकेट, कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं प्रेशर सिचुएशन में विश्वास जाधव। ये तो होना ही था, टीम एडल चलता हुआ। 3 ओवर के लिए 16 मिनट 50 सेकंड का समय लिया है सौरभ आपकी टीम ने। स्वागत है आप सभी का। आप देख रहे हैं लेट महेंद्र दादा चषक 20-25। क्या कमाल का क्रिकेट चल रहा है। 18 गेंदें बची है और 50 रन चाहिए। अठारह गेंदें और 50 रन। क्या ना करता, विनीत माली को कंटिन्यू रखा है। बढ़िया ड्राइव कल्पेश पाटिल का। वैभव माली के पास गेंद पहुंची है लॉन्ग ऑफ पे। विश्वास जाधव जब तक रहेंगे, जब तक लटकती हुई खतरे की तलवार मानकोली टीम पे रहेंगी। कमाल की बल्लेबाजी की है। क्वार्टर फाइनल में भी नामुमकिन को मुमकिन कर दिखाया था उन्होंने। 28 पे बल्लेबाजी कर रहे हैं। अच्छी वापसी, कमाल की गेंद, वाइड यॉर्कर विनीत माली। विनीत माली के पास इस तरह के मैचेस का बहुत अच्छा अनुभव है, तजर्बा है।
बढ़िया वाइड यॉर्कर किया। डॉट गेंद ज्यादा दबाव बढ़ाएंगी। इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर एक्स्ट्रा कवर में खेलना चाहते थे, मोटा सिरा लेकर गेंद डिपिश गली में गई। 1 रन, स्कोर 50। पूरे 50। यहां से 48 रन और चाहिए 15 गेंदों पर। मेरे साथ किंग स्कोरर अल्पेश गायकवाड और सर कुणाल दाते मिस्टर आईपीएल हमसे जुड़ते हुए। वाइड यॉर्कर फिर बीट किया। व्हाइट विथ ब्लैक एंड विथ ब्लैक ब्लेजर। हालांकि कहते हैं कि कमेंटेटर्स के चेहरे लोग कम देखते हैं, आवाज ज्यादा देखते हैं। फिर ऑफ स्टंप के बाहर फिर वाइड। और अजय गरत ने सही स्टेटस पहले रखा था, मुझे अभी नहीं पता। चेहरा क्या देखते हो, दिल में उतर कर देखो ना। एक बार अगर दिल में कोई उतरा तो फिर बाहर भी नहीं जाता है। लेकिन थोड़ा उतरी हुई बल्लेबाजी हो रही है, दिल में उतरने वाली बल्लेबाजी चाहिए। इस मरतबा गेंद को निकाल दिया है बहुत ही खूबसूरती के साथ। इंप्रोवाइज स्ट्रोक है, गेंद लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर। 4 रन। कमाल का जवाब दिया जा रहा है। हालांकि बहुत लंबा टोटल है, 55 रन है। अब 98 का लक्ष्य। यहां से बची हुई 13 गेंदों में कितने चाहिए? 43। एक बात है कि शिल्के ब्रदर्स की जो सोच है वो अभी भी पॉजिटिव है। आपकी सोच पॉजिटिव होना चाहिए, फैसला जो भी हो मंजूर होना चाहिए। इश्क हो या जंग हो, भरपूर होना चाहिए। आपको भरपूर जवाब देना है। खड़े खड़े डाउन द ग्राउंड खेला है, फील्डर जा रहे हैं। कमाल की फील्डिंग, कमाल की फील्डिंग। 2 रन अपने टीम के लिए बचाए। एक्सलेंट पीस ऑफ वर्क। बहुत बढ़िया स्ट्रोक था डाउन द ग्राउंड, लेकिन कमाल की फील्डिंग की वहां पर। किस तरह से स्ट्रेट ड्राइव खेला था, एकाएक पिक्चर में आए। कमाल का टेलीकास्ट 70-70 का। लाइक कीजिए, शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए, बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूले। 70-70 अपने मिशन 10 लाख की तरफ बढ़ती हुई। 4 ओवर की समाप्ति। कुल रन बने 57। 20 मिनट का समय आपने लिया है। करंट रन रेट है 14.25 का। बचे हुए 2 ओवर में हिट आउट और गेट आउट की पोजीशन आ गई है। यहां से 41 रन मैच को जीतने के लिए चाहिए। लेकिन विश्वास जाधव, जिन्होंने अब तक 3 सिक्सर और 2 चौके लगाए हैं, दीवार बने हुए हैं। संतोष स्पोर्ट्स सौटा हिरवा एकवीरा मानकोली के सामने। अच्छा स्टॉप किया था वैभव माली ने। आप देख रहे हैं लेट महेंद्र दादा चषक 2025। आप सभी का हार्दिक स्वागत है। ग्रामीण धनवान, काम भी वही किए जो धन का सही इस्तेमाल हो। दीना पाटिल साहब की तरफ से शिवसेना उद्धव ठाकरे ठाना जिला के समन्वय है, साथ ही साथ दीना इंटरप्राइजेस के ओनर हैं। ओमकार युवा सेवा संस्था के अध्यक्ष हैं। खेल की शुरुआत गेंदबाजी के लिए सौरभ भुईरा है। सौरभ भुईर, 4 मिनट बचे हैं आपके पास इस ओवर के लिए। पहली गेंद बल्ले का सिरा लेके फ्लाई स्लिप में, यहां पर बैट्समैन छठा विकेट गिरता हुआ कल्पेश रन आउट।
11 गेंदों में अभी भी 41 चाहिए। इसका मतलब है कि 7 सिक्सर लगाने होंगे, क्योंकि ग्रामीण में चेसिंग कंपलसरी है। हर्ष गायकर आए हैं नए बैटर। भुईर मुड़ते हुए ऑफ स्टंप के बाहर, कोई स्ट्रोक ऑफर नहीं किया, डॉट गेंद। 10 गेंदों में 41। धीरे धीरे मुश्किल होता हुआ काम शिल्के ब्रदर्स के लिए। देखिए शिल्के ब्रदर्स की जो बॉलिंग रही, पहले में 13 है अविनाश के, दूसरे में 14, तीसरे में 12, चौथे में 14। 5वां ओवर महंगा रहा आकाश पाटिल का, और छठा ओवर सुदर्शन का भी महंगा रहा। इस मरतबा ड्राइव करते हुए बहुत खूबसूरत शॉट है, लाइक अ प्लेट फॉर 4। क्या कमाल का स्ट्रोक खेला है, बिल्कुल गेंद के ऊपर जाकर विश्वास जाधव ने। अकेले विश्वास जाधव लोहा ले रहे हैं। आज जो विनीत माली ने स्टंप तोड़ा, जो यॉर्कर पे बोल्ड किया तुषार शिल्के को, बेस्ट बॉल ऑफ द टूर्नामेंट रहा है। सौरभ भोयर, विश्वास जाधव अभी भी कोशिश कर रहे हैं। हालांकि 9 गेंदों में जीतने के लिए 37 रन चाहिए। इस इक्वेशन बहुत मुश्किल है, लेकिन नामुमकिन क्रिकेट में कुछ भी नहीं है। सौरभ ऑफ स्टंप के बाहर, फिर वाइड। 9 गेंदों में अब 36 चाहिए। कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं विश्वास जाधव? 33 पे। 11 गेंदों का सामना किया है, 33 रन बनाए हैं। ऑफ स्टंप के बाहर फिर बचने की कोशिश, लेकिन अंपायर ने ओवर स्टेपिंग के लिए पहले 30, ये देखने के लिए कि कहीं ये नो बॉल है या फिर वाइड है। यस, बहुत दूर कर बैठे हैं वहां पर। इस मैच में ये दूसरी मर्तबा इस तरह पूछा गया है। अंपायरिंग बड़ी लाजवाब हो रही है। 62 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट। तीसरे अंपायर से पूछा है, देखना है। तीसरे अंपायर काफी नजदीकी देख रहे हैं। वाइड बॉल है, 1 रन आता हुआ स्कोर में। सौरभ भोयर, बहुत ही कड़क शॉट, लेकिन फॉलो थ्रू में कमाल की फील्डिंग। पीछे प्रोटेक्शन नहीं था, गेंद अगर उनको बीट करती तो जरूर चौका रहता। हालांकि इस तरह के कैचेस वैसे भी लिए नहीं जाते, हाथों में चिपक जाते हैं। 8 गेंदें बची है, 35 रन चाहिए। सिर्फ हवाई यात्रा। इस मरतबा हवा में खेला है, फील्डर नीचे है। अब पारी समाप्त होती हुई विश्वास जाधव की, और अब उम्मीदें मान पड़ती हुई यहां पे शिल्के ब्रदर्स पोगांव की।
नए बैटर ज्ञानेश्वर शिल्के आए हैं। अब लगभग ये कि बहुत मजबूत पकड़ मैच पे यहाँ पे हासिल की है संतोष स्पोर्ट सौटा हिरवा एकवीरा मानकोली ने। इस मरतबा गेंद को ऑनसाइड में खेला है, गैप में गेंद ट्रेवल हो रही है, फील्डर पहुंचे हैं वहां पर, एक रन आता हुआ। दीपेश माली थे डीप में। अब 6 गेंदे 34 रन, हालांकि क्वार्टर फाइनल में इक्वेशन था 6 गेंदे 26 रन, लेकिन उस वक्त विश्वास यादव पिच पे थे। चौबीस मिनट और 48 सेकेंड लिए, अपने समय पे 5 ओवर किए हैं। डेथ ओवर में गेंदबाजी के लिए लाइन ऑफ मानकोली दीपेश माली। पहली गेंद ओवर थ्रो हुआ है, वहां पर 2 रन आते हुए। बाइक का इशारा अंपायर का। बची हुई 5 गेंदों में मैच को जीतने के लिए यहां से जो रन दरकार हैं 32। इस मरतबा खेल दिया है, पहले बाउंस पे गेंद मिड विकेट बाउंड्री के बाहर, 4 रन। चार गेंदों में 28। आईएसपीएल के 90 की जरूरत है। हेलीकॉप्टर स्ट्रोक है, गेंद वाइडिश लॉन्ग ऑफ और एक्स्ट्रा कवर के बीच में एक और चौका। हालांकि हार और जीत का फासला काफी कम किया है। फिर हेलीकॉप्टर स्ट्रोक, इस मरतबा डीप में खिलाड़ी, 1 रन आता हुआ स्कोर में। कॉमेंटेटर अजय गरत आपण स्टेजवर या। कुणाल सर प्रेजेंटेशन आप कर रहे हैं। एक और चौका आता हुआ। हालांकि जीत और हार का फासला कम किया है वहां पर। 3 चौके आए इस ओवर में दीपेश माली के। एक गेंद में 29 चाहिए, 19 चाहिए। हालांकि बहुत करीब गई थी। आज तुषार शिल्के वैसे चले नहीं। हाँ, त्रिमूर्ति ने भी निराश किया। गेंद को पिकअप शॉट खेला है मैजिक बॉक्स में। यशपाल माली मैजिक बॉक्स में 6 रन। 12 रन से मुकाबला आ रही है। हार्ड लक, हार्ड लक, हार्ड लक, हार्ड लक। तुषार शिल्के एंड शिल्के ब्रदर्स पोगांव, कॉन्ग्रेचुलेशन। संतोष स्पोर्ट्स सौटा हिरवा एकवीरा मानकोली, कॉन्ग्रेचुलेशन गणेश केनी ऑल्सो। आइए पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी की ओर हम बढ़ रहे हैं। आपण आमच्या स्टेजच्या जवळ या। काही पारितोषिक आहेत आपल्यासाठी। गणेश केनी साहेब यांच्या वतीने पारितोषिक आहेत। माजी सरपंच मानकोली आणि लेफ्ट साइडला, मेन स्टेजच्या लेफ्ट साइडला आपल्याला सगळ्यांना विनंती, आपण सगळ्यांनी विश्वास जादव आपको जाना है बेस्ट परफॉर्मर अपोजिशन साइड 33 बनाए और सौरभ माली मैन ऑफ द मैच। सेमीफायनल जिंकत मानकोली या टीमने स्पर्धेच्या फायनल मध्ये प्रवेश केला। अभिनंदन टीम।
आणि मानकोलीच्या टीमला काही रोख पारितोषिक आहेत. गणेशजी केनी साहेब, जिगादादा यांच्या वतीने त्यांना विनंती, आपण सगळ्यांनी आमच्या मेन स्टेजच्या डाव्या बाजूला या प्लीज. जी एंट्री आहे तिथून या. आतिश माळी 3 कॅच आहेत. आतिश माळी या लवकरात लवकर 3 कॅच आहेत. 1500 रुपयाचं पारितोषिक जिगादादा म्हणजेच गणेश केनी साहेब यांच्या वतीने तुम्हाला देण्यात येईल. षटकरांची हॅट्रिक सौरभ माळी 3